तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आपण डेटा ट्रॅक करतोय आणि उद्याची मार्केटची डायरेक्शन कशी असेल या संदर्भात आपण या ठिकाणी प्लॅन करतोय. तर मित्रांनो, कालचा जो डेटा होता त्याप्रमाणे एकदम परफेक्टली वर्क झाला. ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की जे शॉर्ट्स आहेत ते थोडेसे ॲड झालेले आहेत आणि ते कॉल साईडला ॲड झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला थोडासा वरतून दबाव दिसेल असाच होतो. आणि त्याप्रमाणे आज मार्केट आपल्याला दिवसभर बघायला मिळालं. मार्केट जरी वरती होतं, वरती गेल्यानंतर तिथून थोडासा प्रेशर येत गेला आणि आज पण तशाच पद्धतीने काम झाले. जे लॉंग्स होते ते प्रोने कट केलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतरून जे कॉल जे होते शॉर्ट्स त्यामध्ये थोडंसं ॲडिशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकत असाल. त्यानंतरून एफ आयजने सुद्धा बऱ्यापैकी निगेटिव्ह काम केलेलं आहे आणि 10% जे निगेटिव्ह काम कॉल साईडला कॉल शॉर्टमध्ये एफ आयज कडून झालं होताना दिसतंय. तर रिटेलर जे बंधू आहेत आपले, रिटेलर बंधू थोडेसे निगेटिव्ह पोझिशन्स कट करून पॉझिटिव्ह आलेले आहेत. पण ॲक्च्युली हे जुन्या पोझिशन कट न करता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह साईडला पोझिशन्स वाढवल्यामुळे आपल्याला हे 61,000 मायनसचे 32,000 पॉझिटिव्ह दिसत आहेत, ठीक आहे. तर हा डेटा पहिल्यापासूनच स्कॅटर्ड असतो. या रिटेलरला कसं गुंडाळायचं याचं प्लॅनिंग एफ आयज करत असतात. तर आता आपण जाऊया चार्टवर आणि आपण बघूया की आजच्या दिवसभरात काय झालं. तर तुम्ही बघू शकत असाल तर एकदम मोठी व्हॉलॅटिलिटी झाल्यानंतरून म्हणजे ऑलमोस्ट 25,060 पर्यंतची आपण एक लेवल पण दिली होती की इथं आल्यानंतर आपल्याला लॉंग करायला काय हरकत नाही. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर बघू शकता. त्यानंतरून एक लेवल पुन्हा मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न केला आणि वरच्या लेवलला सस्टेन नाही झालं. वरची जी ब्रेकआउटची रेंज दिली होती मी 25,200ची, तर 25,200च्या वरती मार्केट काय सस्टेन झालं नाही आणि ते सकाळपासूनच सेलिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली. अल्दो सगळे बाकीचे ग्लोबल आणि SGX निफ्टी हे पॉझिटिव्ह होते. तर ही जी लेवल आहे आपली ती क्रॉस करून थोडंसं खाली आलाय, पण ही आपली एक कन्सोलिडेशनची लेवल आहे. त्यामुळं खाली आलाय, ब्रेक झालाय, म्हणजे एक जी लेवल आहे 25,100ची त्याच्या खाली क्लोज झालाय 25,091, म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह झालाय असं नाहीये. तर तो थोडासा साईडवेज झालेला आहे आणि आपल्याला जी थोडी साईडवेजची जी दिशा आहे ती थोडीशी परफेक्ट होताना दिसते, ठीक आहे. तर मित्रांनो, एक्सपायरीसाठीची जी लेवल आहे ती मला तर 25,100 किंवा 25,000 हीच दिसते. 25,000 पेक्षा खाली एक्सपायरी होणं थोडंसं हार्ड आहे. असा डेटा आता जो पण बनलाय त्यानुसार आपण हे करू शकतो, ठीक आहे. तर मित्रांनो, या डेटाच्या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हे जरी आपण डायरेक्शन हे करत असलो की मार्केट कशा पद्धतीचे डायरेक्शन राहील, पण मेजरली जे काम करतो आपण ते थोडंसं हेजिंग करून करतो. म्हणजे मी जरी तुम्हाला सांगितलं की मार्केटची डायरेक्शन थोडी साईडवेज टू निगेटिव्ह राहील, तर अशा वेळी 200 पॉईंट वरती जाऊन म्हणजे मार्केट ज्यावेळी क्लोज झालं कालची लेवल जी होती 25,100ची, तर 25,300चा जो कॉल आहे तो शॉर्ट करून 25,400चा हा बाय करायचा. हे आयडियल त्या ठिकाणचं हेजिंग असतं. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल मित्रांनो. आणि जे इच्छुक असतील त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण त्या हिशोबाने प्रयत्न करूया आणि परफेक्ट नॉलेज देण्याचा आपण त्या ठिकाणी 200% प्रयत्न करणार आहे. तर डायरेक्शन जी आहे ती थोडीशी साईडवेज आहे पुन्हा एकदा, आणि साईडवेज टू निगेटिव्हच आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की फार मेजर फॉल अपेक्षित आहे, म्हणजे फार 25,000च्या खाली जाईल मार्केट आणि 25, 24, 800, 700 असं काही दिसेल. क्लोजिंग ही 25,000 ते 25,100 ह्याच लेवलला होण्याचे चान्सेस जास्त आहे. अकॉर्डिंगली काम करूया. आणि जरी मार्केटने एक मोठा मूव दिला तर शॉर्ट कव्हरिंग पॉईंट असेल आणि तो पॉईंट बुधवारी न येता गुरुवारीच येईल आणि गुरुवारी सेकंड हाफमध्ये तो चान्स असू शकतो की जो शॉर्ट कव्हरिंग पॉईंट जर 25,200च्या वरती असेल तर. उद्याच्या दिवसभरात जर 25,150च्या पर्यंत जरी काम झालं आणि ते शॉर्टिंगच असेल तर मित्रांनो, गुरुवारचा मूव येण्याचे चान्सेस जास्त असू शकतील. पण सध्या तरी मार्केट हे निगेटिव्ह साईडला आहे आणि फार मेजर फॉल मी या ठिकाणाहून एक्सपेक्ट करत नाहीये. तर पोझिशन अकॉर्डिंगली बनवू शकता. 24,800चा पुट, 24,700चा
पुट याच्यामध्ये एक क्रेडिट स्प्रेड म्हणजे 24,800चा पुट विकायचा आणि 24,700चा पुट विकत घ्यायचा आणि वरच्या साईडला 25,200चा कॉल विकायचा आणि 25,300चा कॉल विकत घ्यायचा. थोडेसे कॉन्झर्वेटिव्ह असतील तर अकॉर्डिंगली वरती जाऊ शकतात. ठीक आहे. डायरेक्शन साईडवेज आहे आणि साईडवेज टू न्यूट्रल थोडीशी निगेटिव्ह म्हणू शकता आणि जेवढं प्रॉफिट शक्य आहे बुक करणं किंवा एक स्टॉप लॉस ठेवून तर तोपर्यंत होल्ड करायचं. 25,200 गुरुवारी सेकंड हाफमध्ये जर क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर ताबडतोब एक्झिट मारून विषय एंड करून टाकायचा. तर मित्रांनो, डेटाचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. हे थोडंसं कंटाळवाणं बोरिंग काम तुम्हाला वाटू शकतं कारण हे नॉलेजचं काम आहे आणि या ठिकाणी एंटरटेनमेंट सारखं किंवा असं एकदमच मजा मजा 2 मिनिटाला काही वेगळं असं नाहीये. हे लॉंग टर्मचं पैसा बनवण्याचं वेल्थ क्रिएशनचं हे नॉलेज आहे. तर हे नक्की शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. चांगलं नॉलेज देण्याचा प्रयत्न होतोय तर त्याचा नक्की लाभ घ्या मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. थँक्यू.